गाइज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज तुम्हाला साक्षी दिसते ब्लॉगमध्ये. आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला फार्म हाऊसला. सो फार्म हाऊसला चाललो आहे, पण ही कवर असते. फार्म हाऊसला चालले. ही ट्रिप आपली घरची आहे, फॅमिली आहे, मस्त सर्व एन्जॉय करणार आहोत. आणि काल प्राची पण आले. ब्लॉग चालू आहे. सो आम्ही निघालो आता आणि छान क्लायमेट पण छान आहे. चला करूया सुरुवात. एक माझ्याकडे एक बॅग आहे, साक्षीकडे एक बॅग आहे, इथं 2 पिशव्या आहेत. काय करते ती अजून, बॅग तिची पण आहे. सो चला निघूया. ऑलरेडी उशीर झाला आहे. अर्धी गँग आपली पुढं पोचली आहे. करा कंटिन्यू, खूप मजा येणार आहे. कोण नाही बसले, आम्ही तू राहिले. चल, कोण बोलला विचार. चला. काही रस्त्याला जागाच नाही बसायला. अरे मी तिला बोलू उत्तर खाली कशाला येते आमच्यासोबत, तर ती ऐकतच नाही. बॅग जागे काही जण आता निघालोय, बसले रिक्षात. इकडे साक्षी पण बसले. जास्त नव्हता पियाचा, व्हिडिओ पुरते दिलता तुला प्यायला. No, God, please, no! आम्ही कोलबी घेतली आणि ती कोलबी ठेवा जागा नाही, त्याच्यामुळे या मॅडम ती कोलबी कुठे ठेवली. पैसे भरले गेले, तुझं पैसे भरले. इकडं इथून सुरुवात झालेली आहे गाईज. साक्षी साक्षी ये लागते का नाही. झाला. साक्षीचा बॉयफ्रेंड आहे तो. कसं करतो तो, येडा येतो. कसं करताय, कसं करतो ते सांग ना. बसा. सो गाईज आम्ही आलो दीदीकडं. तुम्हाला तर माहितीच आहे. गाईजला माहिती आहे. आम्ही निघालेलो मोबाईलवर आमच्या थारमध्ये. आता आम्ही ठरवलं करणार कारमध्ये. सो आम्ही बसलो अशी बाहेर. साक्षीचा फॅन तर भेटणार आहे तो. बसलाच आहे साक्षीचा बॉट. टमाटा दाखव, टमाटा तिच्यासाठी स्पेशल आणायची. शेतातून काढून आणलं. पाय दाखव, पाय. फायनली आम्ही फार्म हाऊसला आलोय. सगळ्यात जास्त आणि इकडे पण आमची गँग आहे. बेबी पण आली आहे. तशाच रस्सी करे ना तिकडे. माझे 2 भाऊजी तर उभे आहेत आणि एक भाऊजी येणार. इकडे भाऊजीला आजार लागलं. काहीतरी बोला स्पेशल. बोला काय बोलत आहे तू, सांगते. 2 भाऊजी आलेले आहेत. एक भाऊजी 8चा टाइम तुम्ही 12ला आल्या. फायनली आता आम्ही स्विमिंग करणार आहोत. इथं भाऊजी उभे आहेत 2 आमचे. कोणतं टेन्शन आले मला माहित नाही, पण कुठलं तरी आलेलं आहे टेन्शन. कोणतं टेन्शन आले तुम्हाला मॅडम? लय टेन्शन दिसते तोंडावर. इकडे काय चाललंय, क्या चल रहा है भाई. अंपायर मोठा आहे तिथं. 2 अंपायर आहेत. माधुरी दीक्षित. मॅडम तुम्ही रेडी? हो भाऊजी. रिएक्शन मग तुला बघून रिएक्शन. आमचा हंडीचा ग्रुप आलेला आहे ते बघा इकडं. तर चला आधी नाश्ता करून घेऊया. तिथे चल आधी आपण नाश्ता करू. काय बोलतं? एकदम छान वाटत ते. तर आता आम्ही पहिले नाश्ता करून घेतो आणि मग फुल राडा होणार बाई. पोरं कोणाचं नाही ऐकणार आहे ना. नाही ऐकणार. तरी आमच्या अजून थोरले भाऊजी आले नाही आहेत. मग ते आल्यावरती अजून जरा मजा येणार आहे. चला कुछ तो खा लेते. ब्रेकफास्ट टाइम गाईज, कम ऑन ब्रेकफास्ट टाइम. पाऊस आला. पाऊस येईल, पाऊस. अरे मेला पाऊस आल्या आणि सोबत पाऊस घेऊन आल्या. कधीपासून ऊन पडलेला. गाईज ब्रेकफास्ट टाइम. कम ऑन कम ऑन. ऐकू कोण, ऐकत कोण आहे तुझा? रसिका मॅडम बघा शेवटते. तुम्ही केलंस का? छान झालं. शेव आम्ही आमच्या या मॅडमचं दुकान आहे मस्त. तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन नंबर. छान आहे शेव.
टेस्टी आहे. आम्ही खातोय, नाश्ता चाललाय आमचा. बाय द वे ये गॉगल मेरा है. भाऊजी डायरेक्ट पोरांची इज्जत करली. गोले बघ पप्पा काय बोललं, आंगसोल बोलतो. त्याचं काय सांगू? अरे पुढं जा ना, पुढं. ए पुढं जा, पुढं 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 जा. नशे से चढ़ गई पूरी नशे से चढ़ गई. डिप्रेशन. जैसे दिल की धरा प्यार का सिमंट जैसे अखियों में जग की फरट जैसे मिल जाए सदियों से हट कर रंड जैसे जुबां पे चढ़ गए लहू में बढ़ गए लहू में बढ़ अरे मोबाईल लांब आणला म्हणून पेटने का आवाज. हे काय आहे काय डॉल्फिन. थांबा तरी भाई भिजत तरी ठेवला पाहिजे होता. डॉल्फिन बघा, डॉल्फिन आले. डॉल्फिनचं काय झालं? खाली जायचंय पण ही लेवल वरची खाली आहे पण घाटी करू दहा मासा झाला. अगं जा जा. अगं नाही एवढं कसं आहे, जा. आठव मागडं पाणी नाही उडणार खाली लावल्यावर रेंज जाते ग. अगं जा ना. आई पिसायला तू भिजत अगं जाऊ दे ना. थांबून जा. जा असू दे काय ना. जा जा. सात समुंदर पार में पीछे पीछे आ गई मैं तेरे पीछे पीछे आ गई. सगळे तुमचं सगळं लागतं.
थांब थांब थांब. पाणी थंड आज ही पॉलिसी बाजार से हेल्थ इंश्योरेंस लीजिए। पॉलिसी बाजार के 1 करोड़ का हेल्थ इंश्योरेंस से 50 हर महीने शुरू होता है, लेकिन असल में मुश्किल है कंसिस्टेंसी। किचन शेफ झालेत. आज आम्ही यांच्या हातचं खाणार आहोत. वा, काय बनवता भाऊजी? हे मॅरिनेट करतो कोलबेत आहे. हो, आज काय आमची छोले भाजी. तुम्ही काय बनवता? चिकन. तुम्ही सगळ्यांना रडवाचं काम करा. चला, तुमची वाट बघतो आम्ही. आता इथं टोबीत ठेवलाय 2 भाऊजी. तुमचं एक जोडी तर नाही काय हो भाऊजी? हा, हे आता येणार आहेत, रस्त्यात आहेत. एवढं चिकन पण आणलंय आम्ही. आता लय मस्त मज्जा येणार आहे. आम्ही तर भिजतोय. भाऊजी तर कामावर लागल्यात. आम्ही आज त्यांच्या हातचं खाणार आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत. आपल्याला मसाला पापड आणि चुडा बनवायचो जेवल्यावर. मसाला पापड आणि चुडा बनवायचंय. चला या, लवकर या तुम्ही आवरून. गाडी बंद कर, गाडी बंद कर. ए वरडा सगळ्यात भाऊजी 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 भाऊजी. आमच्या भाऊजींची ग्रँड एंट्री झालेली आहे. काही सरकार राह देख रहा, सरकार खुश. ए सरकार की स्माइल देखो, सरकार की स्माइल. सरकार की स्माइल. सरकार खुश का. मस्त गेलाय ना. लिंबू मसाला सगळं टाकला. मिरची पण टाकली. मी द्यायची नाही, मला खायला जाऊ दे. काही बघा रस्सी एकटी एकटी खाते. काय है भाई, कहाँ से आते हैं लोग? मला असं वाटतंय तू 600 रुपयाच्या मागे आहेस, बरोबर ना? हे काय आहे? ये क्या क्या देखना पड़ रहा है? कसा वाटला तिथे? नानाईदी कसा वाटला? ए नानाईदी कसा वाटला? बॅड एक्सपिरियन्स. कसा कसा का?
बाहुबली येते, बाहुबली आले, बाहुबली हनुमान. दुखी आत्मा. ये क्या हो रहा है? हे सरकार बरोबर आले पोऱ्या. पवार शिकवा बोलतो. हे भंगारवाले आले बघा, भंगारवालं. झोपतील मी तसंच. भंगारवाले वेदी वरड आता. भंगारवाले ए खेकड्यांना निघलं का बाहेर? मोठ्या भाकरी तिकडे होतात. बघा नवीन स्विमर बघा, तोंड बघा, तोंड तोंड तिकडे लपवल. यो भंगारवाला. हा हा, जोर आहे प्रति, जोर आहे. ये भंगारवाले. मला यायला मी पावकर आहे. मला यायला मी पावकर कसं झालंय जेवण? बघते आता जाऊ. मला बघू दे पाहिजे काय बनवलंय. ओ हो, इकडे आमच्या भाऊजीने मस्त असा वाव टेस्ट. कसा आहे तिकडे बघ. ओ माय गॉड, कोलबी पण झालेली आहे. तुला काय वाटतं भाऊजी तुझा काय साधा आहे? भाऊ ते मला साधा आहे. लय भारी आहे. आता नाव सांगू ग, ऐक नाही बाई वर नाच आता. क्या चल क्या रहा है? तिकडे बसल्या इथं. वाव भाऊजी, हो भाऊजी, सरकार एकटा जेवतोय. जेवू दे. गाईच पंगत बसलेले आमचे शेफ. ए जेवण टेस्ट करून सांगा कसं झालंय. शेफ इथं वाट बघता. कसं झालंय? गोवा भाजी आणलंय. हे काय आणलंय? सोयाबीन. सो आम्ही चिकन, भाकरी आणि कोलबी पण आहेत. कोलबी दाखव आपली. कोलबी फ्राय. हो हो, बघू आता टेस्ट करून मी सांगते. इथं मला जर कचरावली वाढली तर बरी. तो गाईज आता आम्ही जेवायला बसलोय आणि काश्मीर मस्त वाढलाय. इकडे आमच्या भाऊजीने शेफने एक नंबर जेवण केलं आहे. तुम्हाला कधी ऑर्डर द्यायचं देऊ शकता. वाकरचे शेफ आहेत. आणि तिकडे सांगू का? वाढणारी माणसं भारी आले. बाहेरून बोलवली माणसं आम्ही. माणसं आम्ही तुम्हाला पाहिजे तुम्ही ऑर्डर. वाडाला किती मोठी मोठी माणसं बघा. काय चाललंय बघू शकता तुम्ही. साक्षीचं काय चाललंय तुझं? कुत्रा होता पिल्लू छोटासा. तुझं आईच वाटतं. ते आईस आहे. नको ती बघते वाकून माझ्याकडे. सो गाईज आमचं जेवण झालंय. मसाले पापड. आता सर्वांचं पोट भरलंय. बघूया कोण खाते का नाही. म्हणून थोडेसेच बनवतो ना. टेस्ट नको द्यायला. पण पापड खातील. थोडं काय केलं बनवतो. तर कांदा वरण कॅमेरा चालू तिथे ठेव ना. ते पण येशील ना. हा आमचा किचन आहे. मस्त बघा ग्रुपी छान त्यांचा. इकडे पापड वगैरे चाललाय. तो आता इकडे प्राची कट करते. कंटिन्यू. पण डगर भेटला तरी ऍडजस्ट करायला लागेल. कसा डगर हिरा मिल जाईल. वेटिंग बघा आमच्या पापडसाठी. आम्ही तिघी बनवलेले आहेत मसाले पापड. कोबी मिरची. तिघी कोण आला? आपण टेस्ट करू. यांना टेस्ट करायला लावू. माग बघून आलाय. साक्षीचा पिल्लू आहे.
आमच्यातला रोमॅन्टिक कपल. बायकोच्या बरोबर. मला तर असं वाटलं मी चालू झालेला आहे. गरम गरम चहा पितो. वाजल्यात 5:30 7 चहा पिऊन घेतो आणि मागवलं सगळ्यांनी आंघोळ केली पण या भिकमांगी आमच्या आंघोळ नाही केली. करणार आहे मी आता. स्वतः तोंड दाखव जरासं. साक्षीला पण केले आम्ही. तू बघ मग कोण आहे. हो तशीच दिसते. कपडे चेंज केला. साक्षी तसंच बसत आहे. काय बोलायचं आहे. बोल बोल तुला काय बोलायचं. चला आमची गँग चाललेली आहे. संध्याकाळी ना कच्ची भेल बनवते हा का रेसिपी. तुला काय चल संध्याकाळी कच्ची भेल बनवते. चल 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 पाणीपुरी खायची. चल कच्ची भेल बनवते रेसिपी. कच्ची बेल नागपुरी स्टाईल. ए रशी विचार कर मला मारायला नाही पोर. चला मस्त असा व्ह्यू आहे इकडं. इकडं आमचा टेम्पो आणि 2 गाड्या पुढे गेल्या. असा व्ह्यू आहे सुंदर. हा पूल आहे. आतमध्ये रूम आहे. त्या साईडला किचन आहे. सो प्राची आली खूप दिवसानंतर. खूपच दिवसानंतर आलती आणि अशी आमची ट्रिप प्लॅन होती. म्हणजे ती येणारच होती. सो आम्ही ट्रिप पण प्लॅन केली आणि खूप एन्जॉय केला. आणि अजून 2 दिवस ती माझ्यासोबत असणार आहे. सो आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. इकडे आमचा डब्बा आहे पोळ्यांचा. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. हा बघा यो डुग्गू आहे साक्षीचा. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सुद्धा मी हा फार्म हाऊसची क्लिप ऍड करते. तुम्हाला मी फार्म हाऊसची क्लिप ऍड करते. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तुम्ही येऊ शकता. मस्त साधा सिंपल सरळ खूप सुंदर आहे आणि फॅसिलिटी एकदम बेस्ट आहेत. आम्ही खूप एन्जॉय केलाय आणि बाजूचा व्ह्यू पण छान आहे. लोकेशन पण सांगेन सर्व सांगते. यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. सो आम्ही काही फार्म हाऊसला करतोय बाय आणि निघतोय. पाणी जमा झालं. बँड मी जायला उद्या घालायची. कढी कशी लावतो. कढी कशी लावतो. माधुरी दीक्षित आमची कढी लावते. सो गाईज हा फार्म हाऊस आहे. इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. फार्म हाऊस वाकलन गावात आहे. कुत्र्या बाय बाय झाला. चलो बाय बाय.